हॅलो नमस्कार। आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा तुमच्या खूप उपयोगाचा असणार आहे। यामध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि तुम्हाला देखील या संबंधी प्रश्न नक्कीच पडत असतील। याची उत्तर तुम्हाला आज नक्कीच मिळतील। पॉर्नमध्ये दाखवली जाणारे दृश्य व वास्तविक आयुष्यातील प्रणय यात काय फरक आहे? अतिरंजित केलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या वास्तविक आयुष्यात नसतात? नेमकं सखोल उत्तर काय, त्याचं उत्तर काय ते आपण बघूया। पॉर्नमध्ये दाखवली जाणारे दृश्य व वास्तविक आयुष्यातील प्रणय यामध्ये काहीच साम्य नसते। ज्याप्रमाणे यूट्यूबवरील रेसिपी बघून आपण चांगला स्वयंपाक करू शकत नाही किंवा त्या पद्धतीचा स्वयंपाक अति तंतोतंत करू शकत नाही, त्याचप्रमाणे पण सेक्स बघून, त्या व्हिडिओमधील सेक्स बघून आपण खऱ्या आयुष्यामध्ये सेक्स करू शकत नाही आणि तो शक्य देखील नाही। खरं तर पॉर्न हे एक इंडस्ट्री आहे। 30 मिनिटाचा एक पॉर्न व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात। पण हे व्हिडिओ बघून बऱ्याच पुरुषांना असे वाटते की खरोखर ते पुरुष त्या स्त्रीसोबत लगातार 20 ते 25 मिनिट नॉनस्टॉप सेक्स करतात। 15 ते 20 दिवस रोज ते 2 पॉर्नस्टार सेक्स करत असतात। त्यामधले रोजचे 2-3 मिनिट क्रॉप आणि एडिटिंग करून नंतर मूवीमध्ये कन्वर्ट केले जातात। मूवीमध्ये जसे सर्व काही एकत्र करून दाखवतात त्याप्रमाणे 30 मिनिटाचा एक पॉर्न व्हिडिओ बनत असतो। पण बहुतांश पुरुषांना हे माहीतच नसते। त्यांना असे वाटते की बाकी पुरुष त्यांच्या बायकांसोबत लगातार 20 ते 30 मिनिट सेक्स करतात आणि आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम उरकून टाकतो। आणि सर्वात महत्त्वाचे, पॉर्नमध्ये दाखवली जाणारी घाणेरडी दृश्य प्रत्यक्षात आपण कधीच करू शकत नाही। अनलिमिटेड डाटा मिळाल्यापासून पॉर्न बघणे खरं तर एक विकृती झालेली आहे। सतत पॉर्न बघितल्याने माणसाच्या डोक्यावरती परिणाम होतो आणि त्याच्या कामामध्ये लक्ष लागत नाही। नको ते घाणेरडे विचार त्याच्या मनामध्ये सतत येत राहतात। त्यामुळे पॉर्न बघणे खूप चुकीचे आहे। बऱ्याच वेळा पॉर्न बघून पुरुष स्त्रियांना नको ते करायला लावतात, घाणेरडे चाळे करायला सांगतात, ज्याच्यामुळे स्त्रियांना खूप त्रास देखील होतो। खरं तर संभोग करणे ही एक खूप सुंदर कला आहे। त्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर कामसूत्र नावाचे एक पुस्तक ते तुम्ही वाचू शकता किंवा गुगलवर किंवा यूट्यूबवरती याची माहिती घेऊ शकता किंवा कुक्कू FM वरती कामसूत्र ही सिरीज तुम्ही बघू शकता। म्हणजे ती ऑडिओ बुक आहे, ती तुम्ही ऐकू शकता। यामधून तुम्हाला नक्कीच योग्य ती माहिती मिळेल। तर आशा करतो की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल। व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।